श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। तीही वाचांतरी आले, ते वैखरिया प्रगट केले। म्हणून कर्तृत्व जितुके झाले, ते शारदा गुणे श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील शारदा स्तवन आपलं सुरू आहे। शारदेचं चिंतन म्हणण्यापेक्षा असं म्हणावं असं वाटतं की आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तिदेवतेचं चिंतन, आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीची ती पूजा आहे। आपल्यामध्ये असणाऱ्या शक्तीचं आणि सामर्थ्याचं प्रत्यक्ष दर्शन म्हणजे शारदा आहे। आणि हे सामर्थ्य कसं आहे तर सामर्थ्य दिसत नाहीये, पण सामर्थ्य अनुभवाला येत आहे। पण अनुभवाला येणारं दृश्य किंवा साधन जे असतं ना, अनुभवाला येणाऱ्या ज्या काही वस्तू असतात ना, त्या अनुभवाला येऊनही आमचं त्याच्याकडे दुर्लक्ष असतं। पण आपलं जेव्हा दूर लक्ष असेल, जेव्हा ते ध्येय साधण्याच्या दृष्टीनं आम्ही त्याच्याकडे पाहत असू, त्यावेळेला आम्हाला अंतरंगामध्ये असणाऱ्या त्या साधनेची आणि त्या साधनेच्या बरोबरीनं त्या शक्तीची आम्हाला त्या ठिकाणी पूजा करावी लागते। आता पूजा करणं ही शारदेची पूजा ही अन्य कोणत्याही उपचारांच्या शिवाय आहे। शारदेला आणि या शक्ती देवतेला खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारच्या उपचारांची गरज असते का तर अजिबात असत नाही। कारण उपचार म्हटलं की उपचाराचं साधन आलं, उपचाराचं साहित्य आलं, उपचार करणारा आला आणि उपचार जे करायचे आहेत ज्या मूर्तीवरती किंवा ज्या देवतेवरती ती देवता तिथे आली। इतकं सगळं तिथे आलं आणि इतकं सगळं जिथे येतं तिथे ते करणं होतं। आपण नेहमी असं पहा की करणं आणि होण्यातला फरक साधकाने रोजच्या साधनेच्या वेळेला त्याचं चिंतन करावं, किती आनंद मिळेल। प्रपंच करायचा आहे, प्रपंच करतो आहोत, व्यवहार करतो आहोत, व्यापार करतो आहोत, उद्योग करतो आहोत, पैसा मिळवतो आहोत, धनसंपत्ती गोळा करतो आहोत, मुलाबाळांची काळजी करतो आहोत। पण हे सगळं करणं, सगळं मिळवणं, सगळं पाहणं, सगळ्या गोष्टी जमा करणं, याचा शेवट काय असतो याची शेवटची व्यवस्थाच माहीत नाही। म्हणून समर्थ म्हणाले की त्या व्यवस्थेकडे पाहण्यासाठी तुझी व्यवस्था केलेलीच नाही। भगवंतानी कशासाठी या देहाची, नरदेहाची व्यवस्था केली असेल तर फक्त भगवंताच्या कृपेची साक्ष घेण्यासाठी हा नरदेह आहे। भगवंताच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी एक साधन, एक माध्यम, एक यंत्र म्हणू आपण त्याला, ते त्यावेळी भगवंतानी विकसित केलं। आणि समर्थांनी सुद्धा या शरीराला असा शब्दप्रयोग वापरलेला आहे की या शरीर यंत्रा सारिखे यंत्र आणिक नाही। आहे का यंत्र असं? नाही। पण त्या यंत्राकडे पाहत असताना मी यंत्री आहे आणि ते यंत्र आहे, मी पाहणार आहे आणि ते यंत्र आहे, म्हणजे तिथे पाहणारा आणि यंत्र या दोन गोष्टी तिथे आल्या असं अजिबात नाही। हे यंत्र हे त्यासाठी निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये या चारही वाणी, खऱ्या अर्थानं 3 वाणींचा जास्ती आपण विचार नेहमी करावा। चौथ्या वाणीची व्यवस्था काय आहे ती आपल्याला सांगतो। चौथी वाणी कशासाठी निर्माण झाली ती आपल्याला सांगतो। या तिन्ही वाणींचा ज्या ठिकाणी एकत्र समुच्चय होतो किंवा एकत्र ती
वाणींच्या रूपानं, ध्वनींच्या रूपानं जेव्हा एकत्र येते. आता ध्वनी जो असतो, आवाज, एखादा जर कोणी म्हटला की आवाज दाखवा, येईल दाखवता? नाही दाखवता येणार. पण तुमचा आवाज ऐकवा असं जर कोणी म्हटलं तर ऐकवता येतो, पण आवाज दाखवता येत नाही. मला माझा आवाज ऐकवण्याची व्यवस्था परमेश्वरानं माझ्यापाशी केलेली आहे, माझ्याजवळ ती केलेली आहे. आणि ती कशी केलेली आहे तर तीही वाचा अंतरी आले. माणसाच्या अंतरंगामध्ये ही परा आहे. आपण पाहिलं नाभिस्थानापाशी तिचं उगमस्थान आहे, तिचं जन्मस्थान आहे, तिचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. तिथे परा आहे, इथे पश्यंती आहे, इथे मध्यमा आहे. या तिन्ही वाणी एक प्रकारानं आपण अशा रीतीनं पाहाव्यात की आपण जेवणामध्ये घास घेताना असा घास घेतो. पण इथे काय प्रकार आहे? इथे प्रकार असा आहे की इथे परेपासून खऱ्या अर्थानं आपल्याला बोलायचं असतं, परेपासून आपल्याला ते विचार मांडायचे असतात. कारण परा जी आहे, ही परा जी असते ना, ही परा अंतरंगातला विचार, अंतरंगातली उर्मी, अंतरंगातली शक्ती, अंतरंगातलं सामर्थ्य, अंतरंगातला वाणीचा आवाज हा परेच्या माध्यमातून पोहोचतो. त्यावेळेला भगवंत आपल्याला दर्शन देतो. म्हणजे याचाच अर्थ मी भगवंत रूप होतो, मी भगवंतमय होतो, मी भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो जेव्हा परेशी माझं नातं जोडलं जातं. आणि हे केंद्रस्थान आपल्याला माहिती असणं अत्यंत आवश्यक असतं. आणि ती वाणी किंवा तो आवाज ही शारदा या 4-3 वाणींच्या माध्यमातून आपल्यामध्ये अंतरंगामध्ये असते. परा, पश्यंती आणि मध्यमा. अंतकणामध्ये जेव्हा विचारांच्या रूपानं ती पश्यंतीमध्ये येते, परेचा पासून ती पश्यंतीमध्ये आले की पश्यंतीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये तिथे अंतरंगामध्ये विचारांची देवाणघेवाण आतमध्ये चाललेली असते. परा, आपल्याला असं वाटतं की विचारांची देवाणघेवाण माझी समोरासमोर चाललेली असते, कोणाशी तरी मी बोलत असतो, पण मी माझ्याशीच बोलत असतो, मी माझ्याशीच विचार करत असतो. म्हणून परा आणि पश्यंती या 2 वाणी ज्या आहेत, या 2 वाणी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि मध्यमा, परा, पश्यंती, मध्यमा, या मध्यमेपर्यंत जेव्हा ते येतं त्यावेळेला अंतरंगातून उगम पावलेला विचार हा पश्यंतीमध्ये जेव्हा त्याचं चिंतन होतं, ती पश्यंतीमधून तो कंठामध्ये येतो. परा, पश्यंती आणि मध्यमेमध्ये तो येतो. आणि मध्यमेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी विचारांचं चिंतन होतं. त्या ठिकाणी विचारांची सुंदर अशा प्रकारची आपल्याला सुसंगती पाहायला मिळते. आणि मग तोच अंतरंगामध्ये परेपासून निर्माण झालेला विचार हा वाणीच्या माध्यमातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा समर्थ म्हणाले ते वैखरिया प्रगट केले. म्हणून शारदेचं कर्तृत्व, म्हणून शारदेची किमया. आणि या शारदेच्या किमयेमध्ये, शारदेच्या कर्तृत्वामध्ये आपल्याला या विचारांच्या माध्यमातून राहण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि त्या शारदेला जाणण्याचा प्रयत्न करावा की जी माझ्या वाणींच्या माध्यमातून माझ्या उगमस्थानी आहे, परेमध्ये तिचं वास्तव्य आहे. आणि या 4 वाणींच्या माध्यमातून, वैखरीच्या माध्यमातून या जगातले सगळे यच्छयावत व्यवहार हे सगळे ज्या वाणीच्या माध्यमातून होतात, ज्या शक्तीच्या माध्यमातून होतात, ती शक्ती ही कर्तृत्वानं भरलेली आहे. कर्तृत्वाचं सामर्थ्य तिच्यापाशी आहे. आणि ती शक्ती जशी चालत जाते त्या शक्तीचं नाव आहे श्री शारदा. मी शारदेचं दर्शन घेतो आहे ही जाणीव सुद्धा आपल्याला कुठेतरी थोडीशी दूर ठेवावी लागते. कारण मी ते दर्शन घेऊ शकत नाही. अशा शारदेचं चिंतन या समर्थ विचारांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या दासबोधाच्या माध्यमातून घेतो आहोत. आजचं हे चिंतन, हे समर्थांच्या विचारांचं चिंतन आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. जय जय रघुवीर समर्थ.